नमस्कार. तर आज आपण स्टायलिश वेशभूषेमुळे आपली प्रतिमा कशी उजळेल ते बघूया. पण व्हिडिओ बघण्याच्या आधी आणि ऐकण्याच्या आधी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आपण काय घालतो, कसे घालतो याचा आपल्या मनस्थिती, आत्मविश्वासावर परिणाम होतो. आपण जर ऑफिस किंवा कॉलेजला जात असाल तर तयार होण्याच्या पद्धतीत काही बदल करूया. आधी तयारी करूया. रात्रीच्या वेळीच दुसऱ्या दिवशी कोणते कपडे घालायचे हे ठरवणे जास्त चांगलं. फक्त कपडेच नाही तर त्यासोबत घालायचे दागिने असा संपूर्ण सेट तयार करा. कपडे इस्त्री करायला विसरू नका. इस्त्री केलेले कपडे संपूर्ण लूक अधिकच सुंदर करतात. मन सुगंधित होईल. स्टायलिशचा अर्थ फक्त कपड्यांशी संबंधित नसतो. आपण कसे प्रसन्न राहतो, सुगंध कसा येतो हा देखील स्टायलिशचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच तयार झाल्यानंतर परफ्यूम नक्की लावा. वेशभूषेची पद्धतही महत्त्वाची. शर्टला जीन्स किंवा पॅन्टमध्ये टक करून किंवा बेल्ट लावून स्टाईल करता येते. तसेच साडी किंवा सलवार घातल्यावर पदर किंवा दुपट्टा नीट घ्या. साडी अशी नेसा की ती कंबरेतून सैल किंवा विस्कटलेली दिसणार नाही. कुर्तीचे फिटिंग देखील लूकला प्रभावित करते. दागिने देखील महत्त्वाचे आहेत. पोशाख कोणताही असो त्यासोबत दागिने घाला. एक बारीक चेन, कानातले आणि ब्रेसलेट किंवा घड्याळामुळे सुंदर लूक येतो. खूप साऱ्या आर्टिफिशियल ज्वेलरी घातल्यामुळे लूक वाईट दिसू शकतो. हेअरस्टाईल करा. वेळ असेल तर हेअरस्टाईल बदलत राहा. कधी केस खुले तर कधी वेणी बांधा. कधी स्लिक बन किंवा फक्त समोरच्या बटांचा ट्विट करून स्टाईल करा. परंतु हे आधी रात्रीच करून पहा. वेळेचे पालन करूया. कामाच्या ठिकाणी वेळेचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. आपण दररोज ऑफिसला उशिरा पोहोचत असाल तर आपली प्रतिमा खराब होऊ शकते. अशा वृत्तीमुळे आपण बेजबाबदार, अविश्वसनीय, निष्काळजी आहोत असे लोकांना वाटते. स्वयंपाक किंवा घरकामामुळे उशीर होत असेल तर रात्रीच तयारी करा. छोट्या छोट्या सवयी आणि सभ्य वर्तन हे करिअरमध्ये मोठ्या यशाची गुरुकिल्ली बनते. चला परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. चला.